सो हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही कसे आहेत? मजेत आहे. मी पण खूप मजेत आहे. गाईज थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता, इतकं छान वाटतं ना. थँक्यू सो मच. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील आणि अजून छान छान ब्लॉग्स येतील, अजून हसवायचा प्रयत्न करेल. थँक्यू गाईज सो मच. आजचा टॉपिक आहे वेट लॉसची जर्नी. सो आजपासून एक मी वेट लॉससाठी जर्नीची स्टार्ट केलेलं आहे, जे तुम्हाला कळलं 7 डेज, 14 डेज, 21 डेजचं. गाईज मी माझं वेट लॉसची जर्नी जी स्टार्ट करणार आहे आजपासून. मी ऑलरेडी वर्कआउट कंप्लीट झालेलं आहे माझं. त्याच्यानंतर थोडंफार आपलं होणार, त्यात एक्सरसाइजमध्ये होणार, खाण्यामध्ये होणार, परत वॉकिंग करणार आहे. बऱ्याचशा गोष्टी मी माझी वेट लॉसची जर्नी आजपासून जी स्टार्ट केली आहे, जी किती काय होईल ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पुढच्या बघायला भेटलं आपलं. सो तुम्हाला हे वेट लॉसची जर्नी पण आहे माझ्याबद्दल सांगते गाईज. ज्यावेळेस मी हे ब्लॉग स्टार्ट केलं होतं यूट्यूबचं, त्यावेळेस मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की गाईज मी हे यूट्यूबचं एक काम करते. कुणी मला कितीही काही बोललं तरी मला काही फरक नाही पडत आहे आता, कारण की मी एक काम करते. गाईज तुम्ही पण काम करता, मी पण काम करते. दॅट इज द पार्ट ऑफ माय जॉब. आय हॅव टू डू. मला हे काम आहे, असं नाही की मी काम करत नाही आहे. दुसरी कामं आहेत मला. त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी येतात माझ्याबद्दल. गॉसिपिंगसुद्धा मी ऐकते खूप साऱ्या गोष्टी, की हिचं खूप चांगलं वगैरे चाललेलं आहे, लोकांना पाहावं. सो गाईज तुम्हीही करा. मी कुणालाही काही बोलत नाही, मी कुणाबद्दल निंदा करत नाही का गॉसिप करत नाही आहे. आणि ज्यावेळेस मी हे यूट्यूबमध्ये स्टार्ट केलं होतं, मला स्वतःलाही खूप भीती वाटत होती की हे माझ्याकडून कसं होईल काय नाही. गाईज हे खूप डिफिकल्ट टास्क आहे. ज्यावेळेस तुम्ही काम करता, आपण चुकून बोलले, एखादा PC वर असू किंवा एक इंटरव्ह्यू घेतो गाईज, त्यावेळेस आपल्याला हे फेस टू फेस बोलता येत नसतं. त्यावेळेस आपण खूप साऱ्या गोष्टी विचार करून बोलत नाही. आपल्या मनात जे येतील त्या पटकेने बोलतो. पुढच्याला कळतं, कुणाला आवडतं नाही आवडत. दॅट इज द थिंग दॅट यू आर नॉट कॅपेबल. म्हणजे तुम्ही आणि मी यात कम्फर्टेबल नाही आहे. ज्यावेळेस आपल्याला एक्सपिरियन्स भेटतो. मी ह्या क्षेत्रात जेव्हापासून करायला लागले, मला वर्ष झालं, तरी पण अजून माझं चाललेच आहे. आणि खूप डिफिकल्ट टास्क असतात गाईज. खूप साऱ्या गोष्टी करावं लागतात, खूप विचार करावं लागतं, खूप साऱ्या गोष्टी काढावं लागतात. डोकं माझं खूप कंट्रोलेबल ठेवते मी. खूप माझं माइंड आहे ना, इतकं विचार करून बोलावं लागतं ना तिथं, ज्यावेळेस आपण ह्या सिच्युएशनमधून जातो. तुम्ही पण काम करता, मी पण काम करते. ज्यावेळेस आपण हे यूट्यूबचं स्टार्ट केलं होतं, मी मागच्या पण ब्लॉगमध्ये बोलले, त्यावेळेसपासून ते आत्तापर्यंत माझी जर्नी मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेली आहे. गाईज कसं असतं, एक एक दिवस खूप इम्पॉर्टंट असतं. त्यावेळेस मी हे शूट घेत होते, त्यावेळेस मला कुठं घ्यायचं, काय घ्यायचं, मला माझ्या मम्मीनी आणि मी स्वतः खूप कॉन्फिडन्सनी मला आता कळते की खूप डिफिकल्ट टास्क आहे. खूप म्हणजे खूप असतं, बट थोडा वेळ लागतो, हे होईल. सो तुमच्या मनात जी पॉझिटिव्ह असती ना, ती कायम ठेवा आणि आपल्या माइंडमध्ये नेहमी पॉझिटिव्ह थिंग्स आणा की मी हे करणार आहे, माझ्याकडून होणार आहे. गाईज नेगेटिव्ह थिंग प्लीज नका आणू. काय होतं, ज्यावेळेस आपलं थोडंसं व्ह्यूज किंवा आपले मोठे व्हिडिओज आपण ज्यावेळेस बोलतो, त्यावेळेस असं होतं की पुढच्या माणसाला आपल्याबद्दल आवडतं नाही आवडत, कमेंट्स लोक. गाईज मी खूप मेहनत घेईल, खूप सारी मेहनत घेईल, खूप हसवायचा प्रयत्न करल, हार मानणार नाही आहे, थोडा वेळ लागेल. सो मी नक्कीच हे करून दाखवणार आहे. सो गाईज असंच रोज वेगवेगळे व्हिडिओज येतील, वेगळे ब्लॉग पडतील. खूप सारी खूप मेहनत घेईल, पण हार कधी मारणार नाही, निराश होणार नाही. डेली असे रोज ब्लॉग येतील. आपण कामाला जातो, यूट्यूब असू दे, साईड बाय साईड दुसरं काम असू दे, पार्ट टाईम असू दे किंवा फुल टाईम जॉब असू दे, दॅट इज अ काम. ज्यावेळेस आपण कामात पूर्णपणे एकदमच आपण मिक्स झालेलो असतो ना, त्यावेळेस आपल्याला काहीच दिसत नाही, फक्त काम एक काम. पण गाईज आपली पण तब्येत आहे, आपलं काम पण आहे, आपलं स्वतःचं हेल्थ मेंटेन करायचं असतं. त्यासाठी आपली काळजी घेणं मस्ट आहे. टायमावर उठा, टायमावर झोपा, 7 तास कंपल्सरी झोपा, हेल्दी खा, पाणी भरपूर प्या. सो ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी फेस करतो, त्यासाठी आपलं राहणं खूप इम्पॉर्टंट असतं, की आपली हेल्थ ही खूप इम्पॉर्टंट आहे. गाईज असं नाही मी म्हणत आहे की मॉर्निंगवाले पण हे असतात, नाईटवाले पण. गाईज नाईट मॉर्निंग ड्युटी ती ड्युटी असती, प्रत्येकाचं काम आहे. सो गाईज मी एवढंच सांगेल, तुमचं हेल्थ बघूनच काम करा. आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मला हे ब्लॉगमध्ये सांगायला पण कधी कधी
नाहीच आवडत की आपण ह्या गोष्टी कशा सांगायच्या कशा नाही. पॉईंट ऑफ व्ह्यूने एक विचार करायचा असतो की कोणीतरी कुणाच्याबद्दल प्लीज हे करू नका की नाही का हे असं ते तसं. सो ज्यावेळेस मी हे यूट्यूबचं स्टार्ट केलं होतं त्यावेळेस खूप तरी जणांचे मला खूप हे आले होते की नाही का यू हॅव टू वर्क, यू हॅव टू डू द जॉब वगैरे, दिस इज अ नॉट नाही का यूट्यूबचं वगैरे. सो मला ज्यावेळेस त्यातला अनुभव भेटला की अरे यार आपण काहीतरी केले, प्रेक्षकांना मला खूप छान आवडतं, ते लोकांना मी कॉमेडी व्हिडिओज दाखवते, त्यांच्यावर माझं एवढं छान प्रेम आहे. सो गाईज थँक्यू की तुम्ही माझे एवढे व्हिडिओज बघता. मग मला त्यातला एक्सपिरियन्स भेटत गेला की अरे यार मी हे करल तर अजून काहीतरी वाढेल, ते केलं तर त्यातून मला काय वेगळं म्हणजे तुम्हाला काय वेगळं वाटेल. सो मला ह्यात असे अनुभव भेटत गेले गाईज. वर्ष झालेलं आहे आपल्या यूट्यूबला, त्यानंतर वर्ष होऊन 2 महिने पण झालेले आहेत. सो म्हणून मी सांगते गाईज कुठलंही काम हातात घेणं खूप डिफिकल्ट असतं, काम करणं पण खूप डिफिकल्ट असतं. आपण जेव्हा रात्रंदिवस एका गोष्टीच्या मागं लागतो ना तेव्हा आपल्याला थोडं कुठंतरी यश भेटतं. सो मी माझं काम प्रामाणिकपणे करते. मी यूट्यूबचं प्रामाणिकपणे रोज करायचा प्रयत्न करते. कुठंतरी होतं काय काय वेळेस, मी आय ॲग्री दॅट कधी कधी माझ्याकडून लेट होतं, कधी नाही, आय एम सॉरी. पण मी माझं हे कॉन्फिडन्सनी सांगितलं आहे की गाईज मी हे करणार आणि करून दाखवणार आहे. मी मागच्या पण ब्लॉगमध्ये तेच सांगितलं होतं. सो गाईज मला अजून जास्त करायचं आहे, मी करणार आहे. खूप नवीन व्हिडिओज तुम्हाला दाखवणार आहे, अजून हसवायचा प्रयत्न करणार आहे. आजचा ब्लॉग आपल्याला ॲक्च्युली शूट झालेला नाही आहे, करायचा आहे मला तो शूट, बिकॉज घरात थोडंफार तब्येत ठीक नाही आहे मम्मीचे वगैरे. सो त्यामुळं आपला ब्लॉग पडेलच एक थोड्या वेळाने. सो गाईज तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि अजून एक गोष्ट सांगायची मला की मी नेक्स्ट मंथमध्ये माझा बर्थडे पण आहे. सो गाईज तुम्हाला अजून छान दाखवायचा प्रयत्न करणार आहे, पण बहुतेक मला असं वाटतं की काही गोष्टी मी माझ्यात ॲड पण करणार आहे. आणि तुम्हाला ज्या गोष्टी मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे किंवा सस्पेन्स आहे. सो तुम्हाला लवकरच हे सस्पेन्स कळणार आहे की मी काय एवढे दिवस सस्पेन्स ठेवलं होतं. सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय.